आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. भाऊ, ATSनं काल राज्यभर कारवाई केली. काय प्रकरण होतं? शहजाद भट्टीशी हे महाराष्ट्रातील तरुण कशा प्रकारे संपर्कात आले होते? शहजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी पाकिस्तानमध्ये बसून राज्यामध्ये देशामध्ये काही कारवाया करता येतात का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ह्या राज्यातल्या तरुणांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती जशी ATSला मिळाली त्यांनी राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी धाडी त्या ठिकाणी टाकल्या. 100पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. अजून सखोल चौकशी त्या ठिकाणी ATSच्या मार्फत चालू आहे. कशा प्रकारे संपर्कात? आणि शहजाद भट्टी कुप्रसिद्ध आहे भारतीय तरुणांचे डोके भडकवण्यासाठी, तर कशा प्रकारे इन्फ्लुएन्स केलं जात होतं शहजाद भट्टीकडून? अनेक वेळेस त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, साध्या लोकांना देखील कळत नकळतपणे देखील अनेक लोकांच्या माध्यमातून त्याच्यासोबत त्या ठिकाणी संपर्क झाला. परंतु ह्या संपर्काचा कोणी चुकीचा वापर करू नये याच्याकरता ATSनं संबंधित लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करणं सुरू केलं. काय कॉन्फिडेन्शियल माहिती शेअर केलेली आहे का या तरुणांनी ज्यांची चौकशी झाली? मी ती माहिती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपूर्ण देऊ शकत नाही. भाऊ, यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात कारण की फक्त चौकशी झालेली आहे, गुन्हे दाखल झाले नाही, अटक दाखवलेली नाही ATSनं. आता प्राथमिक स्तरावर चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. परंतु जो कोणी ज्याची लिंक जास्त त्या ठिकाणी जोडलेली असेल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी होईल. NIA कडून सुद्धा या सगळ्या प्रकरणी चौकशी होऊ शकते भविष्यात. आता हे मॅटर कितपत आहे आणि नेमकं कुठलं कटकारस्थान शहजाद भट्टीच्या माध्यमातून ह्या लोकांना हाताशी धरून करण्यात येणार होतं याचं अंतिम अहवाल नंतर त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. शेवटचा प्रश्न माझा, काही कट रचण्याचा काही प्लॅन होता का शहजाद भट्टीचा महाराष्ट्र भारतामध्ये, किंवा काय नियोजन होतं नेमकं इतक्या मोठ्या प्रमाणात? माहितीच ATSला असल्यामुळे ह्या पद्धतीची कार्यवाही ATSच्या माध्यमातून राज्यामध्ये करण्यात आली. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.